च्या मदतीने बागेत नांगरणी, फवारणी आणि काढणी करू शकतो. होय, हे काही नवल वाटणार नाही 5 ते 10 वर्षामध्ये पुढे, कारण की महिंद्रा आणि जॉन डीर यांच्या स्वयंचलित यंत्राची चाचणी महाराष्ट्रात चालू झालेली आहे आणि त्यामुळे मजुरांचा खर्च 40% एवढा कमी झालेला आहे. आता व्हर्च्युअल लेबर प्लॅटफॉर्म या काही संकल्पना आहेत, ज्यामध्ये तुम्ही मोबाईलवरती एखादा ॲप आहे जे की तुम्हाला मजुरांची उपलब्धता करून देईल, परंतु जर तंत्रज्ञान आलं तर हे देखील गरज नाही. आता तिसऱ्या भागामध्ये आपण पाहूया महाराष्ट्रासाठी हे तंत्रज्ञान कसं उपयोगी पडेल किंवा उपयोगी आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष शेती ही फक्त स्थानिक नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. हो, आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष पाठवतो. गोल व्हरायट्या ह्या आपल्या युरोपियन कंट्रीमध्ये जातात, तसेच पॉईंटच्या व्हरायट्या युरोप, अमिराती, ज्या काही गल्फ कंट्रीज आहेत इथे आपण आपली द्राक्ष पाठवतो. त्याचबरोबर आशियाई देशांमध्ये आपली द्राक्ष ही लांबट पॉईंटची जात असतात, पण टंचाईमुळे निर्यातीवरती परिणाम होतोय. आता ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपली द्राक्ष पाठवण्यासाठी जी काही आपल्याला तंत्रज्ञानाची गरज, मजुरांची गरज आहे ती उपलब्ध होत नसल्यामुळे या तंत्रज्ञानावरती कसा उपयोग पडतो. महाराष्ट्र